आज आपण ढोकळा बनवणार आहोत घरी। चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा। चला तर मग ढोकळा बनवूया। ढोकळ्यासाठी डाळीचं पीठ घ्यायचं आहे 1 वाटी। ते आपण एका वाटीत टाकू। त्यात चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा चमचा साखर आणि 4 चमच लिंबाचं पाणी। आता आपण याला हलवून घ्यायचं चांगलं। बघा मी इथे कसं हलवत आहे, कोणत्या थिकनेसवर मी करत आहे। याच्यातल्या गाठी सगळे निघायला पाहिजेत। थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे। सहज गळायला पाहिजे हे। आणि याच्यात आपण आता इनो टाकून घेऊया। मी इथे इनो टाकलेली आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इनो मिक्स केल्यावर आपलं बेसन पीठ फुगायला लागतो। हे 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर आपण एका पातेल्यात पाणी टाकायचं आणि ते वाफू द्यायचं। दुसऱ्या पातेल्यात आपण तेल लावून घ्यायचंय। ढोकळ्याचं बेटर त्याच्यात टाकायचं। आता हे गॅसवर ठेवायचं आहे। 20 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण बनवून घेऊया। मिरची ते बघा खूप छान ढोकळा फुगलेला आहे। आपण याला काढून घेऊया। आपण त्याचं एका कढईत तेल टाकायचं आहे, मोहऱ्या टाकायच्या, जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा, मिरच्या, चांगलं हलवून घ्यायचंय। पाणी टाकायचं, टाकायचं चवीनुसार आणि कोथिंबीर, साखर टाकायची। तोपर्यंत आपण हे कट करून घेऊया ढोकळा। बघा किती छान फुगलेला आहे। पाण्याला ह्या फोडणीच्या चांगली उकळी येऊ द्यायची।
बघा किती छान झालेला आहे आपला ढोकळा. चला तर मग याला टेस्ट करूया. आपणही आपल्या घरी ढोकळा बनवा.